पहाटेचा शपथविधी अजितदादांना पक्षातून काढण्यासाठीचं षडयंत्र. भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाय पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जात आहे. निर्घृण हत्येचं कोणीही समर्थन करू शकत नाही. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी. राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका. तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम. अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते. आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार. तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर. आरोप करणाऱ्यांनी एकतरी आरोप खरा करून दाखवावा. मंत्री धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान. राष्ट्रवादीच्या शिबिरात नवाब मलिकांकडून बीड हत्या प्रकरणावर भाष्य. राज्यभर पक्ष आणि नेतृत्वाची बदनामी होते. पक्ष नेतृत्वाने हिताचा निर्णय घ्यायला हवा. नवाब मलिकांचं मत. सूत्रांची माहिती.